गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी प्रोफेसर नितीन बालेराव, एस एम ऑफिसर डिफेन्स अकॅडमी छत्रपती संभाजीनगरमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये, जेणेकरून वनरक्षक भरतीबद्दलचे नवीन नवीन अपडेट जे आहेत ते सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत हे पोहोचतील. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो एक खास विषयावरती आहे की बऱ्याच जणांनी फोन सुद्धा केलेले आहे, त्याच्यानंतर कमेंट सुद्धा करतायत विद्यार्थी मित्रांनो की सर आम्हाला वनरक्षक भरतीबद्दल जे आहे याच्यामध्ये वय किती असायला पाहिजे, त्याच्यानंतर शारीरिक पात्रता काय असायला पाहिजे. तर या विषयावरती आज आपण डिस्कशन करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. बघा विद्यार्थी मित्रांनो, बरेचसे स्टुडंट जे आहेत ते विचारतायत की सर वनरक्षक भरतीचं नोटिफिकेशन येणार आहे का, त्याच्यानंतर मग आम्ही आल्याच्या नंतर प्रिपरेशन करतो. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, भरती कन्फर्म होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळे काय तुम्हाला त्याचं जे प्रिपरेशन आहे तर ते प्रिपरेशन आजपासून आतापासून तयारी त्याची चालू ठेवायची आहे. ओके, तर याच्याबद्दल बरेचसे व्हिडिओ जे आहेत ते आपल्या चॅनलवरती आहेत, ते तुम्ही बघू शकता. तर बघा आपण आजच्या मुद्द्याकडे येऊया. विद्यार्थी मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न आहे की एका विद्यार्थ्यांनी विचारलं होतं की सर याच्यामध्ये वय किती असायला पाहिजे, जर तुम्हाला वनरक्षक भरती करायची असेल तर याच्यामध्ये वयमर्यादा आहे, तर याच्यामध्ये नेमकं वय किती असायला पाहिजे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो बघा की आपलं वय किती असायला पाहिजे, तर साधारण 18 ते 27 वर्षापर्यंत जे आहे ते आपलं वय असायला पाहिजे. किती? 18 ते 27. त्याच्यानंतर आहे जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला 5 वर्षासाठी रिलॅक्सेशन दिलेलं आहे, म्हणजे तुम्ही 32 वर्षापर्यंत सुद्धा फॉर्म हा भरू शकता. त्याच्यानंतर आहे की विद्यार्थ्यांनी दुसरा एक प्रश्न विचारला होता की सर याच्यामध्ये उंची किती असायला पाहिजे, की साधारण जी आपली उंची आहे ती किती असायला पाहिजे. तर याच्यामध्ये जी उंची आहे तर ती मुलांसाठी जी उंची आहे ती 163 म्हणजे 163 सेंटीमीटर ही असायला पाहिजे. 163. त्याच्यानंतर जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला रिलॅक्सेशन दिलेलं आहे 152.5 सेंटीमीटर असायला पाहिजे. आता त्याच्यानंतर अजून याच्यामध्ये आहे की मुलींसाठी नेमकी हाईट क्रायटेरिया काय आहे, की मुलींसाठी याच्यामध्ये उंची किती असायला पाहिजे. तर मुलींसाठी जी उंची आहे ती 150 सेंटीमीटर असायला पाहिजे, आणि जर मुली सुद्धा कॅटेगरीमध्ये असतील तर तुम्हाला 145 सेंटीमीटर जी आहे ती उंची तुमची असायला पाहिजे. आता त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारला होता की सर याच्यामध्ये जी छाती आहे ती फुगवता किती पाहिजे आणि न फुगवता किती असायला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, याच्यामध्ये जी छाती आहे तर तुमची जी आहे न फुगवता जी छाती आहे तुमची तर ती 79 सेंटीमीटर असायला पाहिजे. त्याच्यानंतर छाती फुगवून जी आहे ती तुमची 84 म्हणजे 84 सेंटीमीटर ही चेस्ट असायला पाहिजे. आता बघा त्याच्यानंतर आहे की याच्यामध्ये नेमकं ग्राउंडमध्ये काय आहे, ग्राउंडला किती मार्क्स आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमची जी लेखी परीक्षा आहे ती ऍक्च्युअली 120 मार्कासाठी घेतली जाते आणि त्याच्यानंतर 80 मार्कासाठी ग्राउंड आहे. तर ग्राउंडमध्ये काय आहे की तुम्हाला 5 किलोमीटर जे रनिंग आहे ते तुम्हाला करायचं आहे, त्याच्यासाठी 80 गुण आहेत. त्याच्यानंतर मुलींसाठी जे रनिंग आहे तर मुलींसाठी 3 किलोमीटर रनिंग हे या ठिकाणी तुम्हाला करावं लागणार आहे. त्याच्यामध्ये जसं जसं तुमचं टायमिंग मॅनेज होईल तसे तसे तुम्हाला मार्क्स हे ग्राउंडमध्ये पडत राहतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधनं मला तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की बऱ्याच जणांनी कमेंट सुद्धा केली होती की सर याचा फिजिकल क्रायटेरिया काय आहे, आमचं वय किती असायला पाहिजे, उंची किती असायला पाहिजे, छाती किती असायला पाहिजे, याची सखोल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिलेली आहे. आणि अजून जर तुम्हाला समजा काही क्युरीज काही डाऊट्स असतील वनरक्षक भरतीबद्दल तर खाली स्क्रीनवरती इन्स्टिट्यूटचे नंबर्स आहेत, त्याच्यावरती तुम्ही मला फोन करू शकता. त्याच्यानंतर प्रिपरेशनसाठी का तर बघा कुठलीही एक्झाम असेल, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड असेल, याच्यामध्ये आपल्याला काय शॉर्टकट कीज असतात, टेक्निक्स असतात, ट्रिक्स असतात, तर या कशा फॉलो करायच्या आहे. मग रिटर्नमध्ये क्वेश्चनच्या काही टेक्निक्स असतात, ट्रिक्स असतात, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला किती मार्क जास्त घेता येतील, 120 पैकी आपल्याला टॉपर कसं करता येईल, कारण कसं आहे याच्यामध्ये एक एक मार्कानुसार आपलं मेरिटेज जात असतं. तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये काही शॉर्टकट ट्रिक्स असतात, टेक्निक्स असतात, त्या तुम्ही आम्ही तुम्हाला इन्स्टिट्यूटमधनं त्या देत असतो. त्याच्यासाठी तुम्हाला बॅचेस ज्या आहेत त्या तुम्ही जॉईन करू शकता. आणि वनरक्षक भरतीबद्दलच्या ज्या बॅचेस आहेत ते रेग्युलर चालू झालेल्या आहेत. जर तुम्ही आमच्या बॅचेससाठी जॉईन होण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर तुम्ही मला फोन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण परत एक नवीन माहिती घेऊन मी तुमच्यासोबत येणार आहे. तोपर्यंत आपण इथेच थांबूया. थँक्यू सो मच. जय हिंद.